होळीच्या निमित्ताने टिंकूने इंद्रपालच्या कुटुंबावर भरपूर खर्च केला. मुलांसाठी रंग, पिचकाऱ्या, गोडधोड पदार्थ आणले. मोठ्या आनंदात सण साजरा केला. इंद्रपाललाही भरपूर दारू पाजली. 18 मार्च 2014 रोजी दारू उतरल्यानंतर इंद्रपाल आणि शशीबालामध्ये जोरदार भांडण सुरू झालं. त्यावेळी दोन्ही मुली छतावर खेळत होत्या. भांडण वाढलं तेव्हा इंद्रपाल तिला मारहाण करू लागला आणि योगायोगाने टिंकू तेव्हा घरीच होता. गोंधळ ऐकून टिंकूने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला, पण इंद्रपालने त्याला झिडकारलं. यामुळे टिंकूला संताप आला. त्याने इंद्रपालला जोरात ढकललं. त्यामुळे इंद्रपालच्या डोक्याला भिंतीचा फटका बसला आणि तो खाली कोसळला. हे पाहून टिंकू आणि शशीबाला घाबरलं. त्यांना वाटलं की इंद्रपाल मरण पावलाय. शशीबालाने टिंकूला सांगितलं, टिंकू, आता हे सगळं तुलाच सांभाळायचंय. मी एक काम करते, मी माझ्या बहिणी सुषमाकडे जाते आणि काम झालं की मला फोन कर, ठीक आहे? टिंकूला इंद्रपालला संपवण्याची हीच योग्य वेळ वाटली. त्याने दोन्ही हाताने इंद्रपालचा गळा दाबला आणि काही क्षणातच इंद्रपालचा मृत्यू झाला. आता मोठी अडचण म्हणजे प्रेत कुठं फेकायचं. त्या वेळेपर्यंत शशीबाला दोन्ही मुलींना घेऊन 200 मीटर दूर जयप्रकाश नगर येथे राहणाऱ्या बहिणीकडे म्हणजे सुषमाकडे निघून गेली होती. टिंकूने आपल्या मित्राला 23 वर्षीय संदीपला फोन केला. यार संदीप, मी मोठ्या अडचणीत सापडलो यार, लगेच ये ना माझ्या घरी. संदीप टिंकूच्याच गावचा होता. तो 3 वर्षांपूर्वीच दिल्लीला आला होता आणि सध्या टिंकू सोबत मिस्त्रीचं काम करत होता. मित्र अडचणीत आहे हे समजताच संदीप रात्री 8 वाजता टिंकूच्या घरी पोहोचला. तेव्हापर्यंत टिंकूने बाजारातून गंडासा, प्लास्टिकच्या रिकाम्या पोत्या आणि दोरखंड आणलं होतं. संदीप आल्यावर टिंकूने सांगितलं, हा माझ्या बायकोशी भांडत होता. मी मध्ये पडलो तर भिंतीला आपटला आणि संपला. आता हे प्रेत फेकण्याची जबाबदारी आपलीच आहे. संदीपनेही त्याला मदतीचं आश्वासन दिलं. टिंकूने आधीच योजना बनवली होती. त्याने कोयत्याच्या सहाय्याने इंद्रपालचं डोकं धडापासून वेगळं केलं. डोक्याला मोठ्या प्लास्टिकच्या पोत्यात भरलं आणि धड दुसऱ्या प्लास्टिकच्या पोत्यात ठेवून दोरीने घट्ट बांधलं. रात्रीच्या अंधाराची वाट पाहून त्यांनी अर्ध्यारात्री निघण्याचा निर्णय घेतला. टिंकूने धड भरलेली पोती खांद्यावर घेतली आणि संदीपने डोके भरलेली पिशवी हातात घेतली. रात्री 3:30 वाजता ते गपचूप मेन रोडने खादरच्या दिशेने गेले. गॅस पाईपलाईन जवळ जाऊन त्यांनी डोकं पाण्याच्या खड्ड्यात टाकलं आणि धड एका निर्जन ठिकाणी फेकून दिलं. काम आटपल्यावर संदीप रात्रीच नांगलोईला निघून गेला, तर टिंकू घरी परत आला. खोलीत खूप रक्त सांडलं होतं. त्याने लगेच स्वच्छता केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करावल नगरला जाऊन तिथेच थांबला. दरम्यान शशीबाला सुषमाच्या घरी गेल्यावर सुषमाने विचारलं, काय ग, भाऊजी नाही आलेत का? शशीबालाने उत्तर दिलं, नाही, ते घरीच आहेत. दारू पीत बसले असतील. त्यांना काय दारू महत्वाची वाटते ना माझ्यापेक्षा. दुसऱ्या दिवशीही इंद्रपाल कुठेच दिसला नाही. त्यामुळे सुषमाने तिला तक्रार करण्यास सांगितलं आणि शशीबालाने 20 मार्च 2014 रोजी पोलीस ठाण्यात जाऊन नवरा हरवल्याची तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला. 22 मार्च रोजी टिंकू शशीबालाला भेटण्यासाठी सुषमाच्या घरी गेला आणि सांगितलं, पोलिसांना सांग की कारवाई थांबवा आणि तू गावी निघून जा. सगळं शांत झालं की तुला बोलवतो. शशीबालाला ही कल्पना पटली आणि 23 मार्च रोजी सकाळी ती गावी निघाली. पोलिसांचा सापळा आणि योगायोगाने त्याचवेळी पोलीस ठाण्यात सुषमाच्या मोबाईलवर टिंकूचा फोन आला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी टिंकूपर्यंत पोहोचून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. 24 मार्च रोजी पोलिसांनी संदीप आणि शशीबालालाही अटक केली. टिंकूच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी हत्या करण्यात वापरलेला कोयता आणि कपडे जप्त केले आणि त्यांना न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश शरद गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आलं आणि तिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. ही कथा पोलीस स्रोत आणि जनमानसातील चर्चांवर आधारित आहे. मित्रांनो, हा खटला कोर्टात संपला, पण ही कथा आपल्याला एक महत्वाची शिकवण देऊन जाते. नात्यांमध्ये जर संवाद संपला, विश्वास तुटला आणि संशयाला मोकळं रान दिलं, तर प्रेम सुद्धा कधीतरी विष बनू शकतं. वेळीच सत्याला सामोरं जाणं, मदत मागणं आणि चुकीच्या नात्यांपासून दूर होणं,
हाच प्रत्येक माणसाचा खरा मार्ग आहे. कायद्याने गुन्हेगारांना शिक्षा दिली, पण समाज म्हणून आपली जबाबदारी इथे संपत नाही. आपण जर नात्यांमध्ये प्रामाणिकपणा, समजूतदारपणा आणि संयम जपला ना, तर अशी एखादी कहाणी आपल्या समाजात कधीच घडणार नाही. कारण शेवटी न्याय उशिरा मिळू शकतो, पण तो नक्की मिळतो. आणि सत्य कितीही खोल दडलं तरी एक दिवस ते उजेडात येतच. मित्रांनो, जर आजची क्राईम स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि अशाच क्राईम स्टोरीजसाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर. पुन्हा भेटूया नवीन क्राईम स्टोरीसह.